मिशनच्या वतीने पुण्यामध्ये निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। मानवी मूल्ये बळकट करण्यासाठी निरंकारी नट मशीनच्या वतीने पुण्यामध्ये निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून वानवडीमधील काकडे मैदानावर या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। ही प्रदर्शनी सर्वसामान्य जनतेसाठी 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2016 पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहील। प्रदर्शनीला भेट देणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी जाणकार मार्गदर्शकांची तुकडी प्रदर्शनामध्ये पूर्ण वेळ तैनात ठेवण्यात आली आहे। उल्लेखनीय आहे की संत निरंकारी मिशन एका आध्यात्मिक चळवळीच्या रूपात मागील 87 वर्षांपासून मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित आहे। आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून एका बाजूला समाजातील कुप्रथा दूर करत असताना दुसऱ्या बाजूला प्रेम, दया, करुणा, शांती, सद्भाव, सहनशीलता यांसारख्या दिव्य गुणांना व मानवी मूल्यांना सदृढ करून शांतीपूर्ण सहअस्तित्वाची भावना स्थापित करण्याचे उदात्त कार्य करणे हाच मिशनचा उद्देश राहिलेला आहे। आध्यात्मिक प्रदर्शनीच्या कल्पक व प्रभावशाली माध्यमाची निवड करून मिशन आपली विचारधारा समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत मानवी मूल्यांच्या प्रति जागृती निर्माण करणे, मानवनिर्मित भेदभाव दूर करणे, मानवतेची सेवा, मानवता धर्माचे पुनरुज्जीवन करणे, आध्यात्मिकता आणि विज्ञान यांची सांगड घालून मानव जातीचा सर्वांगीण विकास साधणे, समाजसेवा व सामाजिक सुधारणा इत्यादी प्रकारच्या मिशनच्या कार्यांची माहिती प्रस्तुत करीत आहे। निरंकारी संत मंडळाकडून हे प्रदर्शनीचं आध्यात्मिक प्रदर्शनी आहे। अतिशय सुंदर प्रदर्शनी आहे आणि याचा उद्देश केवळ हाच आहे की मानवता जी आज विखरलेली आहे ती एकत्र यावी, जाती धर्म वगैरे जे आहेत यापासून थोडं वरती उचलून ही प्रदर्शनीमध्ये हा एक चित्र बघायला मिळतं आहे। हे अतिशय सुंदर चित्र आहे आणि मी सर्वांना नम्र निवेदन करतो आहे की अवश्य या प्रदर्शनीचा लाभ घ्या, जेणेकरून मानवता कशी स्थापन होईल, धर्माची काय स्थापना आहे। आज हे संत निरंकारी मंडळची प्रदर्शनी सर्वांना हे चित्र दाखवते आहे। ताराचंद करमचंदानी बोल रहा हूँ। यहाँ पर संत निरंकारी मंडल की ओर से प्रदर्शनी लगी हुई है। आज तीसरा दिन है। गुरुवार को ओपनिंग थी, गुरुवार, शुक्रवार, आज शनिवार है, तीसरा दिन है। सुबह 9 से लेकर रात को 9 बजे तक ये प्रदर्शनी खुली है। कल संडे तक ये प्रदर्शनी चलेगी और इसमें यही दिखाया जा रहा है कि इंसान को इंसान के साथ जोड़ना है। हमने दीवारों को गिराना है और ब्रिज बनाना है। ब्रिज बनाएंगे तो वहाँ के लोग यहाँ के लोग वहाँ आ सकेंगे, अपना मिलवर्तन बढ़ेगा, प्यार बढ़ेगा। और यही हमारा गुरु आदेश दे रहा है सभी को कि सभी को इंसानों से इंसानों को जोड़ो। इंसान तो है पर इंसानों जैसा काम भी करें, यही हमारे गुरु जी का संदेश है। और सभी एक्टिविटीज़ आप देख रहे हैं यहाँ पर रक्तदान या सफाई अभियान भी ये हमारा मंडल संत निरंकारी मंडल चैरिटेबल फाउंडेशन की ओर से चल रहा है। और एक आप सभी को पता होगा कि 2 अक्टूबर 2015 से पूना स्टेशन में सेकंड सैटरडे पे हमारे 1500 लोग आकर रेलवे स्टेशन की सफाई करते हैं। और 49 स्टेशन 49 स्टेशन हमें ये सुरेश मोदी जी ने दी हुई है सफाई के लिए। तो यही सफाई का भी कार्य कर रहे हैं। सब जो भी हमें आदेश आता है गुरु का, ये हमारे वॉलंटियर और सेवा दल के जो अधिकारी है वो मिलजुल कर ये मानव का काम कर रहे हैं और सफाई का काम कर रहे हैं। दुनिया में से सारे दुनिया में से गंदगी दूर हो जाए और सच और अच्छाई सभी के सामने आए, यही प्रयास है हमारे मिशन सतगुरु महाराज जी का। यही ध्यान है, यही लक्ष्य है। इसीलिए ये आप देख रहे हैं यहाँ पर लगातार प्रदर्शनी चल रही है। पहले दिन भी 4-5 हज़ार लोग आए थे, कल भी 10-11 हज़ार लोग थे और आज और कल तो ज़्यादा ही भीड़ होगी क्योंकि सैटरडे संडे है। ज्यायोगे जनसामान्यांना सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकेल। निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन प्रदर्शनीचे केंद्रीय व्यवस्थापक कुलदीप सिंहजी यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली करण्यात आले असून मंडळाचे पुणे झोनचे झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी व स्थानिक निरंकारी सेवा दलाच्या युनिटने या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे।
निरंकारी मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रदर्शनीमुळे आध्यात्मिक जागृती व युवकांना प्रेरणा मिळेल, समाजात शांतता आणि मानवता प्रस्थापित होईल, समाज घडवण्याचे अनोखे कार्य मिशन करीत असल्याचे प्रदर्शन पाहायला आलेल्या नागरिकांनी व्यक्त केले. माझं नाव बाळकृष्ण मुरलीधर बाचल. तुम्ही हे प्रदर्शन बघताय, कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान आहे आणि या प्रदर्शनामध्ये आम्हाला असं जी माहिती नाही या संस्थेबाबत, या निरंकाराबाबत ते अधिक माहिती यामध्ये मिळाली आणि एक संदेश मिळाला की इंसान का इंसान से भाईचारा यही है पैगाम हमारा. अशा प्रकारचा संदेश या प्रदर्शनातून आम्हाला मिळाला. निरंकारी बाबांविषयी आधी काही माहिती होतं? ऐकून होतो, पाहत होतो, कधी कधी योग येत होता जायचा, पण प्रकर्षानं जास्तीत जास्त माहिती आज या प्रदर्शनामुळे जास्त झाली आणि प्रदर्शन पहिल्यांदाच पुण्यामध्ये भरलेलं आहे आणि योग आला पाहण्याचा खरोखरच आनंद वाटतो.